नमस्कार, आपण उभे आहोत मुंब्रादेवी कॉलनीमध्ये. आपल्यासोबत बीएसपीचे अधिकृत उमेदवार सौरभ रगळे हे सुद्धा आहेत. सौरभ, या सध्या परिस्थितीमध्ये आपलं मत काय काय व्यक्त करणार, आपण काय बोलणार? ठाणे महानगरपालिकेने दावा केला होता की आमची नालेसफाई पूर्णपणे झालेली आहे, परंतु दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत जो दिवा विभाग येतो त्या दिवा विभागामध्ये कुठंच नालेसफाई झाली नाही असा वारंवार आम्ही आरोप करतच होतो. पण प्रशासनाकडनं धातुरमातुर कारणं आम्हाला देण्यात आली. पण आज सत्य परिस्थितीमध्ये पावसाने प्रशासनाला उघडं पाडलेलं आहे. आज दिव्यामध्ये सर्वत्र पाणी तुंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतच असेल. खरं तर नालेसफाईच्या नावाखाली हातसफाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. कारण की जनतेचा पैसा हा पूर्ण पाण्याप्रमाणे वाया घालवणाऱ्या प्रशासनाला जर गुन्हाच दाखल त्यांच्यावर झाला नाही तर जनतेचा पैशाचा पूर्णपणे हे लोक वाटोळं करून राहतील. आमची नम्र विनंती आहे की ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संबंधित ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. याचबरोबर इथला नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरत नाही, बोलत नाही, याबद्दल काय बोलणार तुम्ही? मुळात आम्हाला नागरिकांना प्रश्न करायचा आहे की आपण आवाज उचलला पाहिजे. कारण की आपण इथले सामान्य जरी माणूस जरी असलो तरी इथले टॅक्स पेअर आहोत आपण आणि जर तुम्ही आवाज उचलणार नाही तोपर्यंत प्रशासन जागे होणार नाही. ज्या दिवशी दिव्यातील सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर उतरेल त्या दिवशी प्रशासन हे वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या खोल पावसामध्ये सुद्धा पाणी टोंगळ्या इतकं भरलेलं आहे. यामध्ये सुद्धा ऑटो चालतात, तर ऑटो चालक युनियन याबद्दल काय गप्पा आहे? हे बघा, आपल्या समोर ऑटो चालताय, याबद्दल काय बोलणार? माझी तर पालिका प्रशासनाला विनंती आहे, 4 महिने तरी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही रिक्षा बंद करून इथं दिवेकरांसाठी होड्या द्या. कारण की पाण्यातून प्रवास करून ते तुम्ही बघू शकता की पाण्यातून रिक्षा चालतायत. यामुळे रिक्षा चालकांच्या वाहनाचं सुद्धा नुकसान होतच आहे. म्हणून पालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की तुम्ही 4 महिने तात्पुरत्या स्वरूपात होड्या चालू करून द्या आम्हाला. धन्यवाद सौरभ, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पाहत राहा आपण क्रांती सम्राट. धन्यवाद. This is Nirbhid News. Fearless journalism.